एक आठवण, सुखद आणि मंगलमय क्षणांची एक आठवण, ज्याचे साक्षीदार आपल्यातले बहुतांश जण होऊ शकले नाही. आणि म्हणूनच आज आपण येथे जमलो आहोत. चला तर मग सुरू करूया आठवणींचा हा प्रवास. एक तरुण गिरणी कामगार, ज्याच्या मनात होती एक जिद्द, तळमळ, समाज आणि कुटुंबासाठी काहीतरी करण्याची. आणि या जिद्दीला साथ लाभली ती एका बुलंद आवाजाची. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मिळाली एक नवी झळाळी. गांडूची अवलाद म्हणून कधी जगू नका, मेलात तरी चालेल. याच विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवा आणि राजकारणाच्या क्षेत्रात उडी घेतली. प्रसंगी घरदार विसरून जन्मला तो एक शिवसैनिक. पुढे जाऊन साहेबांच्या आशीर्वादाने याच कामगाराचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1966ला उपशाखा प्रमुखपदी नियुक्ती झाली. 1971 ते 1980 या कालखंडात त्यांना शाखा प्रमुखपदी बढती मिळाली. 1992ला ते नगरसेवक म्हणून प्रचंड बहुमताने विजयी झाले. 1996ला बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून साहेबांनी त्यांची नेमणूक केली. 1998ला त्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सदस्यपदी नेमणूक झाली. 1999ला ते प्रथमच आमदार म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने विजयी झाले. हा होता प्रवास कामगार ते आमदार होण्याचा, संघर्षमय यशाचा. आणि या प्रवासात साथ दिली ती आमच्या आईनं. सौ जयश्री गणपत कदम. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे एक स्त्री उभी असते, परंतु आमच्या आईनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ दिली. चला तर मग बघूया आठवणींचा हा दुसरा प्रवास. हा प्रवास होता एका मुलाचा आणि एका सुनेचा. हा प्रवास होता एका नवरा बायकोचा. हा प्रवास होता आपत्कालीन उडवलेल्या पितृत्व आणि मातृत्वाच्या जबाबदारीचा. हा प्रवास होता एका पित्याचा, एका मातेचा. हा प्रवास होता मैत्री करणाऱ्या आणि ती जपणाऱ्यांचा. कर्तव्य आणि कर्तृत्व ह्या आमच्यावर कधीच त्यांचे विचार लादले नाही. मग ते आम्ही भविष्यात काय करावे हे असो वा आपला जोडीदार निवडण्याचा असो, कधीच कुठली बंधने लादली नाही. आणि म्हणूनच आज आम्ही तिन्ही भावंड स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहोत. आज जेव्हा आमच्याबद्दल लोक चांगलं बोलतात तेव्हा खूप अभिमान वाटतो. आजवर तुमच्यावर असलेलं प्रेम, आदर तो आम्ही कधी व्यक्त करू शकलो नाही. म्हणूनच आजच्या या मंगलमय दिवशी आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय. तुम्ही कष्टातून उभारलेल्या या कुटुंबाचे आम्ही सदस्य आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गर्व आहे आम्हाला, आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला. आमच्या आई पप्पांचा हा प्रवास असाच शतायुषी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि या प्रवासाला साथ लाभू दे ती तुमच्या आशीर्वादांची, प्रेमाची आणि सोबतीची. धन्यवाद.